मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5च्या सुमारास थंडावणार आहेत, परंतु गेल्या 1.5 ते 1 महिन्यापासून रंगबारणे असतील किंवा संजोग वगैरे असतील ते प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। परंतु या दोघांपैकी कोणाचं पारडं जड आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं मावळ लोकसभा मतदारसंघातील गणित काय आहेत, विकास कामं काय आहेत आणि कुठल्या मुद्द्यावरती जनता त्यांना निवडून देऊ शकते हे आपण बघणार आहोत। खरं तर ज्या पद्धतीनं पहिल्यापासून जे वारं होतं ते आता कंटिन्यू राहिलेलं आहे। संजोग वगैरे यांची महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी सर्वात लवकर जाहीर झाली आणि त्याच्यामुळे त्यांना प्रचारास खूप अधिक वेळ मिळाला आणि तुलनेनं श्रीरंग बारणे यांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली। त्याला कारण म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा प्रचंड विरोध होता आणि बाळा बेगडे जे मावळचे आमदार आहेत, माजी आमदार, तर त्यांनी त्यांच्या घरी जो मेळावा झाला त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की श्रीरंग बारणे यांच्याकडे कुठली स्वतःची यंत्रणा नाही, नेटवर्क नाहीये, भाजपच्या नेटवर्कवरती ते निवडून येतात आणि नंतर छाती काढून चालतात, तर अशा व्यक्तीला उमेदवारी देऊ नका। त्याचप्रमाणे सुनील शेळकेंनी सुद्धा विरोध केला आणि 10 वर्षात या खासदारांनी केलेलं काम दाखवा असं सांगितलं। शंकर जगतापांनी पण मागच्या दारांनी आपलं नाणं पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आणि शंकर जगतापांना उमेदवारी देण्याची मागणी, अशा प्रकारची काही बातम्या त्यांनी छापून आणल्या। त्याच्यामुळे डॅमेज कंट्रोलमध्ये श्रीरंग बारणे यांचा बराचसा वेळ गेला। पण मला असं वाटतं की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आणून त्यांनी बराचसा तो प्रयत्न केलाय। पण एक मी पहिल्यापासून सांगत आलोय की संजोग वगैरे यांना अजित पवार यांनीच मागच्या वेळी जो पार्थ पवार यांचा पराभव झाला त्याचा वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडीकडे पाठवलंय असं मी पहिल्यापासून सांगतोय आणि त्याला अनेक आधार आहेत। आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक काही लपून छपून, काही उघडपणे संजोग वगैरे यांचा प्रचार करताना दिसत आहेत। भाजपचे सुद्धा चिंचवड मतदारसंघासारख्या किंवा मावळ मतदारसंघासारख्या अनेक ठिकाणी लोक चोरून लपून संजोग वगैरे यांचा प्रचार करताना दिसत आहेत। डॅमेज कंट्रोलमध्ये आप्पांची बरीचशी शक्ती खर्च झाली। दुसरी गोष्ट म्हणजे आप्पांच्या तोंडून अनाहूतपणे काही वाक्य रागाच्या भरामध्ये गेली आणि त्याचाही मतदारांवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय। त्याची काही उदाहरणं सांगायची झाली तर त्यांना पत्रकारांनी विचारलं महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत, तर त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे हे मला माहिती नाही। त्याच्यानंतर स्थानिक बाहेरचे या प्रकारची जेव्हा चर्चा झाली आणि बारणे आणि वगैरे नातेवाईक असल्याची चर्चा झाली तेव्हा बारण्यांनी सांगितलं मी पण काही बीड उस्मानाबादहून आला नाही। त्याचाही बाहेरच्या मतदारांवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संजोग वगैरेंच्या अंगी असलेली नम्रता ही खूप जमेची बाजू वाटते महाविकास आघाडीला आणि त्या संदर्भातला वगैरे यांनी एक व्हिडिओ सुद्धा प्रसारित केला की संजोग वगैरे ठिकठिकाणी जात आहेत, लोकांचे पाय धरून त्यांना नमस्कार करतायत आणि आप्पा बारणे ठिकठिकाणी जात आहेत आणि आप्पांना लोक नमस्कार करतायत पाय हे करून। तर अशा प्रकारचा त्यांनी नम्रता आणि अहंकार ह्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला। दुसरी गोष्ट म्हणजे 2 वेळा निवडून आल्यामुळे बारण्यांच्या विरोधामध्ये ज्याला आपण प्रस्थापितांच्या विरोधातली लाट असं शुद्ध मराठीमध्ये म्हणतो, तर ती लाट बारण्यांच्या विरोधात होती। पण मला असं स्वतःला वाटतं की महाविकास आघाडीला ही लाट किंवा ते चांगलं असलेलं वातावरण एनकॅश करता आलेलं नाहीये। वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये भाजपने जी फूट पाडली ती लोकांना आवडलेली नाही। त्यामुळे संजोग वगैरे यांना म्हणून नव्हे पण महाविकास आघाडीला एक प्रकारची सहानुभूती आहे, पण थोडीशी यंत्रणा कमी पडते असं मला वाटतंय। आणि बारणे हे काही प्रमाणात का होईना कालपर्यंत महाविकास आघाडी खूप पुढे वाटत होती, पण बारण्यांनी डॅमेज कंट्रोल करून करून आतापर्यंत बरोबरीत आणलंय असं मला वाटतं। खरं तर मावळमध्ये 2 सभा झाल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये। थेट अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दम दिलाय, जर तुम्ही गंमत जम्मत केली तर मला कारवाई करावी लागेल। त्यानंतर कुठंतरी बारण्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलेलं दिसतंय। बारणे या सगळ्या गमती जमती पाहतायत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बारणे त्याच्यामुळे म्हणजे कसलेले राजकारणी आहेत, त्यामुळे अजित पवारांनी काहीतरी चांगलं त्यांच्याबद्दल बोलले म्हणून ते हुरळून जातील असं मला वाटत नाही। कारण बघा तुम्ही पहिल्यापासनं जे मी मागाशी म्हटलं की पार्थ पवारांचा झालेला पराभव आणि त्याहीपेक्षा त्या निवडणुकीमध्ये पार्थच्या विरोधामध्ये आप्पा बारण्यांच्या समर्थकांनी जे व्हिडिओ प्रसारित केले की पार्थ हा पबमध्ये नाचणारा आणि ड्रिंक घेतानाचे त्याचे फोटो त्यांनी व्हायरल केले,
त्याला उत्तर म्हणून परत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आप्पांचे असेच काही वादग्रस्त फोटो व्हायरल केले. नंतर वरिष्ठ पातळीवरती दोन्ही पक्षाच्या नेत्यांना हे खूप खालच्या स्तरावरती चाललंय म्हणून ते मिटवावं लागलं असं सांगून. मात्र अजित पवारांच्या डोक्यातला तो काही राग गेलेला असेल असं मला वाटत नाही. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पिंपरी चिंचवडच्या लोकांनी पाहिलेले आहे. त्याचं उदाहरण मी सांगेन की जेव्हा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती त्या काळामध्ये भाऊसाहेब भोईरांना तिकीट मिळालं होतं, पण अजित पवारांनी लक्ष्मण जगतापांना अपक्ष फॉर्म भरायला लावला आणि त्यांना निवडून आणलं. त्याच लक्ष्मण जगतापांना पुढे त्यांनी चंदू काका जगतापांच्या विरोधामध्ये बंडखोरी कडून निवडून आणलं. भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी त्या काळामध्ये मंगलाताई कदम या माजी महापौरांना उमेदवारी दिलेली असताना अजित पवारांनी विलास लांडे यांना ताकद दिली आणि अपक्ष म्हणून निवडून आणलं. हे न कळण्या इतकं मला वाटतं आप्पा बारणे दूध खुळे नाहीयेत. तर अजित पवार जे आता सांगतायत त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा प्रचार दिसतोय. मला आठवतंय की शरद पवारांनी जेव्हा हवेलीमध्ये मतदारसंघामध्ये रामकृष्ण मोरे, गजानन बाबर आणि ज्ञानेश्वर लांडगे यांची जेव्हा लढत झाली होती त्या काळात शरद पवारांनी एक संदेश दिला होता भाषणामधून भोसरीच्या की माऊली पण आपलंच आहे. म्हणजे ज्ञानेश्वर लांडगेंना तुम्ही मतदान करा आणि त्याचा परिणाम असा झाला की गजानन बाबर निवडून आले. तशाच पद्धतीने अजित पवारांनी कदाचित संदेश दिला असेल आणि त्यांनी त्याच्यात सांगितलंय की कार्यकर्ते काहीतरी चुकीचं करतायत. म्हणजे त्यांनी कबुली पण दिलेली आहे. म्हणजे अजित पवारांना ह्या गोष्टी माहिती नाहीत असं नाहीये, त्यांना ते माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे खूप पुढे गेलेलं आहे. डॅमेज कंट्रोल करण्याच्या पलीकडे हा विषय गेलेला आहे. त्याच्यामुळे काल परवा जे नेते बोलले, सुनील शेळके असतील, अण्णा बनसोडे असतील, बाळा बेगडे असतील, एकदा बोलले जो बूंद से गई हो हौद से नहीं आती. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये योग्य संदेश गेलाय. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की आप्पा म्हणाले होते की माझ्या प्रचारासाठी पार्थला येण्याची मी विनंती करेन. आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपतोय. पार्थ पवार आले का हे मला सांगा. त्याच्यामुळे जे काही संदेश द्यायचे ते राष्ट्रवादीने दिलेले. राष्ट्रवादी काँग्रेसमधले संजोग वागेरेंचे समर्थक, भाजपमधले असंतुष्ट आत्मे, परत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आणि शिवसेनेची फौज की जी श्रीरंग बारणेंनी कोणत्याही कार्यकर्त्याला उभं करण्याचा प्रयत्न केला नाही पिंपरी चिंचवडमध्ये, हा असलेला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेला राग, या सगळ्याचे परिणाम म्हणून आप्पांना यावेळेस खूप धावपळ करावी लागली. मुख्यमंत्री 2 वेळा आले, फडणवीस आले, त्याच्यानंतर अजित पवार सुद्धा इथे ठाण मांडून बसलेले दिसत आहेत. तुम्ही यांच्या बोलण्याशी सहमत आहात का? आणि दुसरी गोष्ट अशी की खरंच अजित पवार गटातून पार्थ पवारांचा जो वचपा आहे पराभवाचा ते घेण्यासाठी बारणेंच्या विरोधात त्यांना उभं केलं आहे का? नाही, मी काही अंशी सातुर्डेकरांच्या मताशी सहमत आहे, पण पार्थ पवारचा वचपा वगैरे असं मला त्याच्यामध्ये काही दिसत नाही. पहिले एक ध्यानात घ्या, श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे ह्या दोघांची ही लढत आहे. 2 शिवसेनेमध्ये लढत आहे. शिवसेना फुटीचं त्याच्या मागचा पार्श्वभूमी ती जर लक्षात घेतली तर संजोग वाघेरेंना अंडरकरंट ज्याला म्हणतो जनतेचा तो निश्चितच आहे, याविषयी वाद नाही. परंतु श्रीरंग बारणे यांच्या विजयाचं गणित हे पूर्णतः भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावरती अवलंबून आहे. सुरुवातीला हे लोक बिलकुल प्रचारामध्ये कोणीही सहभागी नव्हते. बारणेंचं स्वतःचं नेटवर्क आहे तर नाही, त्याला नाही हे उत्तर आहे. बारणेंनी आतापर्यंत 2014ची 2019ची जी निवडणूक लढवली ती भाजप आणि मोदी लाटेवरती लढवली होती. भाजप सेना युती आणि मोदी लाट, त्याच्यामुळे बारणेंना ते शक्य झालं होतं. यावेळेस मोदी लाट बऱ्याच अंशी कमी झालेली आहे देश पातळीवरची, त्याच्यामुळे बारणेंना तिथं एक पहिला सेटबॅक बसतो. आणि दुसरं, याच्यामध्ये सुरुवातीपासून हा मतदारसंघ, मावळ मतदारसंघ हा भाजपने मागितला होता. भाजपने जोरदार मागणी केली, नंतर राष्ट्रवादीने सुद्धा मागणी केली होती. आणि अशाही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास बारणेंसाठी म्हणून हा मावळ मतदारसंघ ओढून शिवसेनेकडे घेतला, शिंदे शिवसेनेकडे घेतला. त्याच्यामुळे ती जी नाराजी होती ती सुरुवातीपासूनची बऱ्याच अंशी होती, पण गेल्या 8-10 दिवसामध्ये हे पॅचअप करण्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे. उद्या बारणे जिंकतील का? तर माझं समीकरण असं आहे, जर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप यांनी प्रामाणिकपणे जर खरोखर बारणेंना महायुती म्हणून मदत केली, युती धर्म निभावला, तर बारणेंचा विजय सहज शक्य आहे. मात्र याच्यामध्ये आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आतून एक आणि बाहेरून एक करताना दिसत आहेत. भाजपचे जे जुने निष्ठावंत आहेत ते मात्र सगळे
बारणेंच्या प्रचारात आहेत, RSSची मंडळी सुद्धा बारणेंच्या प्रचारामध्ये आहेत. पण भाजपमध्ये आलेले नव्या वर्ग होता गेल्या 4-5 वर्षामध्ये सत्तेसाठी म्हणून आलेला, तो काही बारणेंच्या बरोबर काम करताना दिसत नाही. त्यामुळे बारणेंना दगाफटका झाला तर तो हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजित पवारांचे काही समर्थक आहेत त्यांच्याकडून आणि भाजपमधले जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांच्याकडून होऊ शकतो. बारणेंचं समीकरण स्पष्ट आहे. त्यांचं स्वतःकडे स्वतःची यंत्रणा सुद्धा नाही, ती भाजपची यंत्रणा वापरतात. मात्र एक ध्यानात घ्या, संजोग वाघेरे प्रचारामध्ये आक्रमकपणामध्ये अत्यंत कमी पडलेत. जो विरोध बारणेंच्या बाबतीमध्ये संजोग वाघेरेंनी आक्रमकपणे अटॅकिंग भूमिकेतून शिवसेना म्हणून करायला पाहिजे होता, तो झाला नाही, शेवटपर्यंत झाला नाही. या शहराच्या स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार हा फार मोठा प्रचाराचा मुद्दा होता. या शहरामधील अनधिकृत बांधकामाचे नियमितीकरण बारणेंनी किती वेळा त्याच्यावरती 10 वर्ष राजकारण केलं, 10-15 वर्ष राजकारण केलं. त्याच्यामध्ये बारणे अपयशी ठरलेले आहेत. याबद्दल संजोग वाघेरेंनी बोलायला पाहिजे, ते पण बोलले नाहीत. शहरातल्या महापालिकेतील भ्रष्टाचाराचे मुद्दे हा फार मोठा मुद्दा होता. रेड झोन प्रश्न 3 लाख कुटुंबाशी निगडीत आहे, त्याच्याबद्दल आतापर्यंत काहीही काम झालेलं नाही. केंद्र सरकारशी रिलेटेड आहे. या विषयावरती संजोग वाघेरेंकडून अटॅक होणं अपेक्षित होतं, तो सुद्धा झाला नाही. त्याच्यामुळे वाघेरे प्रचाराच्या बाबतीमध्ये कमी पडलेत हे नक्की मानायला पाहिजे. बारणेंनी त्या तुलनेमध्ये जो नियोजनबद्ध प्रचार केला, अत्यंत संयमित प्रचार केलेला आहे. 1 मिनिटही वाया न घालवता मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण रसद त्यांना मिळाली, यंत्रणेकडून रसद मिळाली. अजित पवारांनी दोन्ही सभांमधून त्यांच्या कार्यकर्त्यांना तंबी दिली, बऱ्यापैकी ते पॅचअप केलं. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जर मी 4 तारखेच्या निकालामध्ये वेगळं काही मला दिसलं तर त्याचा मी गांभीर्याने विचार करेल अशी तंबी दिली. त्याच्यामुळं जे लोक विरोधात काम करत होते ते बऱ्यापैकी इकडे बारणेंच्या बाजूला शेवटच्या टप्प्यामध्ये काम करताना दिसत आहेत. त्याच्यामुळं बारणेंचं पारडं शेवटच्या टप्प्यामध्ये जड वाटतंय. खरं तर बारणे यांचं जर भाषण ऐकलं तुम्ही तर त्यांच्या भाषणामध्ये फक्त विकासाच्या मुद्द्यावरती ते उजळणी मानताना दिसत आहेत. खरंच मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये विकास झालाय? नाही कृष्ण, मला तुला पहिलं हे सांगायचं आहे की मी पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघात गेलो. कोल्हापूर असू द्या, सोलापूर असू द्या, सातारा असू द्या, माढा असू द्या, अनेक ठिकाणी मी गेलो. तिथं जशी चुरशीची लढत चालू आहे ना, तशी इथं अजिबात चालू नाही. मला असं वाटतं जसं तुम्ही शिरूरमध्ये जरी घेतलं बाजूला, की शिरूरमध्ये आढळरावांची आणि अमोल कोल्हेची काटेकी टक्कर चालू आहे. बारामतीत तर अक्षरशः धुराळा उडाला होता. वहिनी आणि ताईंमध्ये जोरात खडाजंगी किंवा लढाई चालू होती तिथं. पण इथं बघितलं तर इथं फुसकाबार आहे, अक्षरशः फुसकाबार चालू आहे. मला वाटतच नाही की इथं इलेक्शन चालू आहे. असं वाटतंय की इथं गावकी भावकीचं इलेक्शन आहे. त्यापेक्षा आमचे नंदू सातुर्डेकरने आत्ता जे काही आपली मतं मांडली, असं वाटतं सांगता समारंभाचा जो स्पीच लागतो तोच त्यांनी केला आहे आत्ता इथं ज्या तऱ्हेने. पण त्यांनी आत्ता असं मला असं वाटतं की त्यांनी जवळजवळ आप्पा बारण्यांना संपवलेलं आहे. पण तसं काही नाही आहे. अविनाश जसं बोलले की संजोग वाघेरे कमी पडलेले आहेत, हे खरं आहे की ज्या तऱ्हेने म्हणजे इथं आयती संधी होती. कारण नॉमिनेशन व्हायच्या अगोदर, बारणेंचं नॉमिनेशन व्हायच्या अगोदर सुनील शेळके आणि मावळ तालुक्याचे भाजप त्यांच्या विरुद्ध त्यांनी रान पेटवलं होतं की यांना उमेदवारी देऊ नका. तर आता ही आयते कोलीत तुम्हाला मिळालं होतं, संधी मिळाली होती. याचं कॅपिटलायझेशन करायला पाहिजे संजोग वाघेरेंनी, पण ते काय दिसलं नाही. तुम्हाला रोज अल्टरनेट डे काहीतरी स्टेटमेंट द्यायला हवं. तुम्ही शिरूरमध्ये जर तुम्ही बघितलं नेबरिंग कॉन्स्टिट्युन्सीमध्ये, एक दिवस आढळराव बोलतात, एक दिवस कोल्हे बोलतात. इथं तसा काय प्रकार आहे? इथं काय तसा प्रकारच नाही. तुम्हाला संजोग वाघेरेंना संधी होती की बाबा याच्यावर कॅपिटलाइज करा. सुनील शेळकेने एक वाक्य खूप महत्वाचं बोलले सुनील शेळके, तसं नंदूनी पण आता सांगितलं की 5 वर्षात तुम्ही काय करून दाखवलं. इथंच आप्पा बारणे संपवलं होतं. म्हणजे तुमचा अलायन्स पार्टनर तोच तुम्हाला विचारतोय. ह्या धागा पकडून संजोग वाघेरे पुढे न्यायला पाहिजे होतं. पण संजोग वाघेरेंचा जो आवाज हवा होता, जो आरडाओरडा करायला पाहिजे होता, तो डेसिबल लेवल राईज व्हायला पाहिजे होता, तो काय झालेला दिसत नाहीये. शिवसेनेसारखा आवाज दिसत नाहीये. परखड मत मांडणं, विरोधकांना फोडणं, दुसऱ्यासारखा पण नाही. आणि तुम्हाला आता जेव्हा ऑलरेडी आप्पा बारणे बॅकफुटवर होते ना, तर तुम्ही जोरात बॉलिंग टाकायला पाहिजे. ती काय संजोग वाघेरेंकडनं दिसली नाही. दुसरं म्हणजे इथं सगळ्यात मोठं चॅलेंज काय की आप्पा बारणेंनी कोणाला हरवलं होतं? पार्थ पवारला हरवलं होतं ना. मग तुम्हाला डबल ताकदीने तो उतरायला हवं होतं की पवार घराण्याच्या एका मुलाला इथं हरवलं होतं. आणि हरवलं पण असं नव्हतं ना, 2 लाख मतांनी हरवलं होतं. ते तुम्हाला कव्हर करायचंय. मग तुम्ही गल्ली बोळीत सगळ्या कॉर्नर मिटिंगमध्ये संपूर्ण
संपूर्ण कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तुम्ही दिसायला पाहिजे. परत तुम्ही त्या साईडला मावळ्यात कोकणात सॉरी रायगड एरियामध्ये तर तुम्ही नाहीच आहे. तिथं तर आप्पांनी भरपूर कव्हर केलं होतं. ज्या तऱ्हेने संजोग वागिरेंनी आपले एफर्ट डबल टाकले पाहिजे होते ते काय दिसलेले नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं, आजही आत्ता वाटतं की आप्पा बारण्यांचं पारडं जड आहे. आप्पा बारण्यांना इथून एज आहे. आप्पा बारणे पुढे आहेत. अजून आजचा दिवस आहे शेवटचा, तसं काय सांगता येत नाही. पण आजच्या घडीला तर आप्पा बारणे पुढे आहेत. खरं तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2 विभागलेला मतदारसंघ आहे, रायगड आणि पिंपरी चिंचवड. तर ह्या 6 विधानसभेवरती महायुतीची मजबूत पकड आहे. त्याचा कितपत फायदा होईल बारणेंना? महायुतीला चिंचवड आणि पनवेल मतदारसंघामध्ये निश्चितपणे फायदा होईल. मात्र मी मागाशी म्हटल्याप्रमाणे पिंपरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे लोक संजोग वगैरे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. चिंचवडमध्ये भाजपचेही लोक नातीगोती आणि आप्पांची जिरवायची हे डोक्यामध्ये विषय आणून त्यांच्या विरोधामध्ये काम करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे करतायत. मी सगळ्यात महत्त्वाचं चिंचवडचं तुम्हाला गणित सांगतो की नाना काटेंना 1 लाख मतं पडली होती. राहुल कलाटेंना 44,000 मतं मिळाली होती. म्हणजे 1,44,000 मतं ही झाली, कारण ती विरोधकांना पडलेली मतं होती. आणि अश्विनीताई जगतापांना पडलेली मतं, त्याच्यामधली बरीचशी मतं इकडे येतील. त्याच्यामुळे चिंचवडचा विषय असा होईल की चिंचवडला जवळजवळ बरोबरी होईल. राहिलं की आप्पांचा विषय हा पनवेलवरती जास्ती आप्पांचं भवितव्य अवलंबून आहे असं मला वाटतं. कारण चिंचवड मतदारसंघामध्ये 5,95,000 मतदार आहेत, तर पनवेल मतदारसंघामध्ये 5,65,000 मतदार आहेत. त्याच्यामुळे आप्पांचा जास्ती जे भरोसा किंवा विजयाचं गणित जे ठरणार आहे ते पनवेलवरती ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधले लोक आतून जो त्यांनी प्रचार केलाय मशालचा, आणि स्वतः ज्या सुनील शेळकेंनी सांगितलं होतं की मला काम दाखवा आप्पा बारण्यांचं, तेच आता सूर लावतायत की दिवसा धनुष्यबाण चालवायचं आणि रात्री मशाल चालवणारे असल्या लोकांची मला नावं जाहीर करावी लागतील. मग अशा प्रकारे जर असेल तर हे लोक किती प्रमाणामध्ये उघडपणे किंवा ह्या लोकांचं मतदार पण किती ऐकतायत ते महत्वाचं आहे. मग तुम्ही जे आत्ता विचारलं, मला मान्य आहे की तिथे सगळीकडे ह्यांचं महायुतीचेच आमदार आहेत. पण गजानन बाबरांचं उदाहरण तुम्हाला सांगतो की महापालिकेत शिवसेनेचे नगण्य नगरसेवक असताना ते 2 वेळा आमदार झाले, खासदार झाले. आप्पा बारणे सुद्धा जेव्हा खासदार झाले शिवसेनेचे तेव्हा पिंपरी महापालिकेत आणि इतरत्र किती संख्याबळ होतं मला सांगा. कारण मी नेहमी सांगत आलोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात वेगळा, विधानसभेला वेगळा आणि लोकसभेला वेगळा असा स्वतंत्र विचार करणारा एक सुशिक्षित मतदार वर्ग आता तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे तो वर्ग काय विचार करतो त्याच्यावरती निश्चितपणे या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. पिंपरी आणि चिंचवडमध्ये आप्पा बारणे आणि संजोग वगैरे हे बरोबरीत असतील. मावळात सुद्धा संजोग वगैरेंचंही नातेवाईक आहेत. आणि आप्पा यांनी जसं सांगितलंय अजित पवारांनी की बाळा बेगडे आणि सुनील शेळके यांना जेवढं लीड दोघांना मिळून मतं मिळालीत तेवढं मी लीड वागणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केले. तर मग खऱ्या अर्थाने ते जर कार्यरत राहिले तर आप्पा तिथे पुढे असतील, नाहीतर मग मावळात पण बरोबरी होईल. खालचं सांगायचं झालं तर उरण मतदारसंघात शेकापची ताकद आहे. त्याच्यामुळे संजोग वगैरे काहीशे आप्पांना टप देऊ शकतील. म्हणजे त्यावेळेस पण तुम्ही पाहिलं की लक्ष्मण जगताप पराभूत झाले, पण त्यांना उरणमध्ये चांगली मतं होती. कर्जतमध्ये दोघांची बरोबरी होईल आणि पनवेलला आप्पा पुढे असतील असं मला वाटतं. कारण प्रशांत ठाकूर हे प्रामाणिकपणाने काम करतायत. मी खालीही जाऊन आलो, पाहिलं मी पनवेलमध्ये आप्पा जोरात आहेत. फक्त आता ते चिंचवडला कसे टिकाव धरतात आप्पा आणि संजोग वगैरेंशी कशा पद्धतीने मुकाबला करतात त्यावर आप्पांचं विजयाचं गणित ठरणार. विकासाचे मुद्दे किती महत्वाचे आहेत? कारण प्रत्येक वेळी आणि प्रत्येक भाषणामध्ये बारणे हे त्यांचा विकास जो केलेला आहे तो सांगताना दिसत आहेत. बरोबर आहे. विकासाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारकडून नेमकं खासदार नेमकं करतात काय? लोकांचा प्रश्न असतो खासदार नेमकं करतात काय, त्यांची कामं कोणती आहेत? स्मार्ट सिटी हे खासदारांचं काम आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटशी रिलेटेड लष्कराचे म्हणजे संरक्षण खात्याचे जेवढे विषय आहेत ते आपणशी त्याच्याशी रिलेटेड आहेत. 3 नद्या आहेत आपल्या शहरामध्ये, पवना, इंद्रायणी, मुळा. ह्या नद्यांचं महागटार झालेलं आहे. ह्या म्हणजे प्रदूषणाचा हा जो मुद्दा आहे, पर्यावरण प्रदूषण, हा मुद्दा सुद्धा थेट केंद्र सरकारशी रिलेटेड आहे. पाण्याचा मुद्दा हा जरी स्थानिक पातळीवरती महापालिकेचा असला तरी सुद्धा पवना जलवाहिनीचा प्रकल्प हा आज तागायत 13 वर्ष बंद अवस्थेमध्ये आहे, अर्धवट आहे. त्याच्या संदर्भामध्ये JNRमधून सुरुवात झाली होती,
तो प्रकल्प पुढे राबवला नाही, त्याच्यामध्ये तो खासदारांनी गेल्या 10 वर्षामध्ये लक्ष घातलं नाही, हा त्याचा तर ड्रॉबॅक आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये लोणावळा ते पुणे रेल्वेचं चौपदरीकरण व्हायला पाहिजे होतं. तो प्रस्ताव आज तागायत गेल्या 20 वर्षापासून, म्हणजे फक्त खासदारांच्या काळात 20 वर्षापासून फक्त कागदावरती आहे. त्याचा आता आराखडा तयार झाला. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून तो राबवणार आहे. राज्य सरकारने तरतूद केली, इथून पुढे त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. तसाच प्रकार मेट्रोच्या बाबतीमध्ये. मेट्रो हा केंद्र सरकारशी थेट रिलेटेड प्रश्न आहे. मेट्रोच्या बाबतीमध्ये पिंपरी चिंचवड शहरावरती फार मोठा अन्याय झाला असं माझं प्रामाणिक मत आहे. पुण्यामध्ये मेट्रोचं नेटवर्क ज्या पद्धतीने तयार केलं तसं पिंपरीच्या बाबतीमध्ये फक्त शिवाजीनगर ते पिंपरी एवढ्यापुरतीच मेट्रो रिलेटेड राहिली. हिंजवडी IT पार्क, आज 3 लाख IT कर्मचारी तिथे आहेत. तळवडे IT पार्क 25,000 IT इंजिनियर्स आहेत. चाकण MIDC, तळेगाव MIDC, रांजणगाव MIDC, संपूर्ण इंडस्ट्रीची जी भर आहे, जो कर्मचारी आहे तो संपूर्ण या परिसरात आहे, पुणे सिटीमध्ये नाहीये. त्यामुळे तिकडे येणाऱ्या जणांची काय हालत आहे ती पाहिलं तर मेट्रोचं नेटवर्क या शहरासाठी प्राथमिक, म्हणजे ती प्राथमिक गरज होती. आज पाहिलं तर पुणे नाशिक हायवे तुम्ही चाकणपर्यंत गेला तर 2-2 तास लागतात. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये संपूर्ण ट्रॅफिक जाम असते, यापूर्वी नव्हतं. या शहराची लोकसंख्या 30 लाख आहे आणि वाहनं 40 लाख आहेत. त्याचं कारण सार्वजनिक वाहतूक अत्यंत कमकुवत आहे. BRTचा प्रकल्प राबवला, तो सुद्धा सबसेल अपयशी ठरला. BRTचा कॉरिडॉरमध्ये जो FSI पाहिजे तो बिल्डरने घेतला, प्रीमियम भरून FSI घेतला. आता मेट्रोचा FSI मिळणार आहे, त्याच्यातून त्यांना फायदा होणार आहे. परंतु प्रत्यक्षात ते प्रकल्प राबवले गेले का याच्याविषयी कोणीही बोलत नाही. स्मार्ट सिटीमध्ये या शहरासाठी 2,500-3 हजार कोटी रुपये आले, त्याच्या अंतर्गत राबवलेले जे प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ संपूर्ण शहर CC कॅमेऱ्याखाली यायला पाहिजे. 4,500 CC कॅमेरे बसवले, आज एकही CC कॅमेरा चालू नाही. या शहरातील प्राथमिक शाळा महापालिकेच्या त्या E-लर्निंग सेंटर तिथे सुरू होणार होतं. संपूर्ण शाळा E-स्कूल करणार होते. 42 कोटी रुपयाचा खर्च तिथे झाला. एकही शाळा आतापर्यंत E-लर्निंग मध्ये आली नाही. म्हणजे विकासाचे हे जे मुद्दे आहेत हे प्रचारात यायला पाहिजे होते. पवना इंद्रायणी मुळा प्रदूषणाचा मुद्दा प्रचारात यायला पाहिजे होता. बारणे त्यांच्या जाहीरनाम्यात सांगतात की मी त्यासाठी नद्यांच्यासाठी 4,500 कोटींचा प्रकल्प तयार केलेला आहे. 2-3 बैठका झालेल्या आहेत. वास्तविक या विषयावरती संजोग वाघेरेंनी सुद्धा तुटून पडायला पाहिजे होतं, नाही झालेलं. बारणेंना कुठे 6 तालुक्यात कुठे कुठे लीड मिळेल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. माझं मत असं आहे की त्याच्यामध्ये उरण, कर्जत आणि पिंपरी या ठिकाणी बारजेंना लीड मिळणार नाही. तिथे संजोग वाघेरे हे पुढे राहतील. मात्र चिंचवड आणि पनवेल हे 2 विधानसभा मतदारसंघ, ह्याचं दोन्हींचं मिळूनच मतदान जवळपास 12-12.5 लाख आहे. आणि हे दोनही मतदारसंघ, दोन्ही ठिकाणी महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती. भाजपचं मोठं पॉकेट ह्या याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्यावरती बारणेंचा निकाल अवलंबून बारणे तिथं पुढे राहतील. चिंचवड आणि पनवेल आणि मावळ मावळमध्ये जर बाळा भेगडे आणि सुनील शेळके हे दोघं एक होऊन जर काम करत असतील तर बारणे तिथे पुढे राहतील, अदरवाईज तिथे इक्वल राहील, असं साधारण एक समीकरण आहे. एका शब्दात कोणाचं पारडं जड आहे? विकासाच्या मुद्द्यावर आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलतो मी. जसं अविनाश म्हटले ना, विकासाचा मुद्दा हवा होता या इलेक्शनमध्ये, तो विकासाचा मुद्दा मिसिंग होता. की फॉर एक्झाम्पल पाण्याचं, आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची कमतरता आहे, पाण्याचे नवीन सोर्सेस नाही आहे आपल्याकडे, तो विषय कोणी घेतला नाही आहे. प्लस ट्रॅफिकचा इश्यू होता, तळेगाव, शिक्रापूर, चाकण जो टप्प्याचा, जिथं अप्पा म्हणतात की तिथं मोठा ब्रिज येणार आहे किंवा 12 फ्लायओव्हर्स येणार आहे, तो विषय या इलेक्शनमध्ये मिसिंग होता. की जनरली जर मी या लोकांशी बोललो ना, आपण त्यांनी चर्चा केली ना, तर लोकांमध्ये पण उदासीनता आहे. ते पण काय जनरली कोणी चर्चा करत नाही, काय बाबा अप्पा बारणेंनी काय केलं असं कोणी काय विचारत नाही. मी भाजपचा आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, मी याला मतं देणार, असं एक ॲटिट्यूड आहे लोकांमध्ये. की मी म्हणजे त्यांनी अजून ऑलरेडी दे हॅव मेड अप देअर माइंड की बाबा मी भाजपलाच मतदान देणार किंवा शिवसेनेचाच आहे, मी शिवसेनेलाच मतदान देणार. या तऱ्हेत ही जी उदासीनता आहे ना लोकांमध्ये, ही आपल्या विकासाला हानिकारक आहे. आपल्या पिंपरी चिंचवडच्या शहरात कुठंही असू द्या, की लोक तो विचार करत नाही यांनी विकास काय केला आहे किंवा केला नाही आहे, किंवा तुम्ही मुद्दे मांडा, तुम्ही आम्हाला सांगा काय विकास केलेला आहे. की हा विकासाचा मुद्दा अजिबात दिसून आलेला नाही आहे. ज्या जोमाना दिसायला पाहिजे, जसं मेट्रोचा विषय होता, अविनाश सांगत होता मेट्रोचा विषय, की मेट्रो बाकी निगडीपर्यंत नेलेली नव्हती आधी, याच्या आधी हे चुकले होते, तो विषय आपण विचारला नाही. त्यानंतर रावेत, चिवळे या ठिकाणी मेट्रोचं काय झालं, हा प्रश्न कोणी विचारला पाहिजे होता, संजोग वाघेरेंना विचारला पाहिजे होता की काय झालं मेट्रो, तुम्ही का नाही केलं. संजोग वाघेरे एकच लावून धरतात की आमच्या काळामध्ये मेट्रो सुरुवात झाली होती. पण ठीक आहे ना, लॉजिकल कन्क्लुशन कोणी केलं की मोदींच्या काळामध्ये झालं. तर हा विषय काय डेव्हलपमेंटचा विषय काय आलेला नाही.
ती अतिशय दुःखदायक बाब आहे की डेव्हलपमेंट डिस्कस करायला पाहिजे तर डेव्हलपमेंट अजिबात झाले नाही. लोकांमध्ये पण अतिशय उदासीनता डेव्हलपमेंट बघते. एका वाक्यात कोणाचं पारडं जड आहे? ज्या तऱ्हेने मला वाटतं आप्पा बारणे ऑलरेडी 10 वर्ष इथं आहेत आणि शिवसेनेचा एक फेस आहे इथं आणि संजोग वागेरेंना भरपूर काही कव्हर करायचं होतं आणि ते मला नाही वाटत की सगळीकडे पोहोचू शकले असते. तर आप्पा बारणे सगळ्या कानाकोपऱ्यात मावळच्या माहिती आप्पा बारणे कोण आहेत आणि आप्पा बारण्यांनी काम पण केलेलं आहे. त्यामुळे आप्पा बारणेंचं पारडं जड आहे. एका वाक्यात कोणाचं पारडं जड आहे? पनवेल आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे पनवेल आणि चिंचवडच या निवडणुकीचा निकाल ठरवणार. कोणाचं पारडं जड? श्रीरंग बारणे याच्यामध्ये विजय होऊ शकतात असे मला आता तूर्त शेवटच्या टप्प्यामध्ये खात्री वाटते. त्याचं कारणही तसंच आहे. संजोग वाघेरे प्रचारामध्ये आणि त्यांच्याविषयी लोकांमध्ये असलेल्या सहानुभूतीला ती मतामध्ये परिवर्तन करण्यामध्ये इन्कॅशमेंट करण्यामध्ये कमी पडले. तर हे होते पिंपरी चिंचवड मधील वरिष्ठ पत्रकारांची मतं. खरं तर पहिला जो टेम्पो होता प्रचाराचा तो सर्व संजोग वाघेरेंच्या बाजूने होता, परंतु गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, अजित पवार यांनी सभा घेतल्या आणि त्या सभामध्ये अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तंबी दिली. तुम्ही बारणेंसोबत गंमत जम्मत केली म्हणजे बारणेच्या विरोधात काम केलं तर तुमच्यावरती कारवाई करेल असा थेट इशारा दिल्यानंतर सगळीच महायुती जी आहे ती कामाला लागली आहे. त्यामुळं नेमकं संजोग वाघेरे यांचं पारडं जड असणार की श्रीरंग बारणे यांचं पारडं जड असणार हे येणाऱ्या 4 जूनलाच कळणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.